नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिना संपण्याआधी तुम्ही हे पारायण तुमच्या घरामध्ये नक्की करावे. जे तुमच्या मनात असेल, जे तुम्हाला हवं आहे, जे तुम्ही मागाल ते तुम्हाला 100% मिळणार आहे. ते 100% पूर्ण होणार आहे. फक्त मनापासून श्रद्धेने, विश्वासाने तुम्हाला हे पारायण करायचे आहे. मनात भावना ठेवून, प्रेम ठेवून आणि मनात शांतता ठेवून हे पारायण करायचे आहे. मित्रांनो, हे पारायण कोणते आहे आणि ते कसे करावे याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. ते पारायण कोणते आहे तर ते पारायण आहे महादेवाचे शिव लीलामृत पारायण. शिव लीलामृत पारायण. आता ते कसे करावे तर मित्रांनो, शिव लीलामृत या ग्रंथामध्ये एकूण 14 अध्याय असतात. काही पुस्तकांमध्ये 15 अध्याय सुद्धा असतात, पण जो मूळ ग्रंथ आहे त्यामध्ये 14 अध्याय आहेत. आता हे पारायण आपण 1 दिवसाचे सुद्धा करू शकतो आणि 7 दिवसांचे सुद्धा करू शकतो, पण सर्वात उत्तम असतं ते 7 दिवसाचे पारायण. यामध्ये रोज ठराविक अध्याय वाचून 7 दिवसात ग्रंथ पूर्ण केला जातो. आणि जर 1 दिवसाचे करायचे असेल तर तुम्ही कोणत्याही शुभ दिवशी, जसं की श्रावणाचा सोमवार, त्या दिवशी संपूर्ण 14 अध्याय वाचायचे आहे. जर तुमच्याकडे 15 अध्यायाची पोथी असेल तर मग 15 अध्याय वाचायचे आहे. पण जर तुम्ही 7 दिवसाचे पारायण करणार असाल तर मग कोणत्या दिवशी कोणते अध्याय वाचायचे तर हे पारायण तुम्ही आधी तर सोमवारीच सुरू करायचे, कारण सोमवार हा महादेवाचा वार असतो. तर सोमवारी जर पारायण सुरू करणार असाल तर सोमवारी अध्याय 1 आणि अध्याय 2 वाचायचा. मंगळवारच्या दिवशी अध्याय 3 आणि अध्याय 4 वाचायचा. बुधवारच्या दिवशी अध्याय 5 आणि अध्याय 6 वाचायचा. गुरुवारच्या दिवशी अध्याय 7 आणि अध्याय 8 वाचायचा. शुक्रवारच्या दिवशी अध्याय 9 आणि अध्याय 10 वाचायचा. शनिवारच्या दिवशी अध्याय 11 आणि अध्याय 12 वाचायचा. आणि शेवटच्या रविवारी 7व्या दिवशी अध्याय 13 आणि अध्याय 14 वाचायचा. जर तुमच्याकडे 15 अध्यायाचं पुस्तक असेल तर मग रविवारी 3 अध्याय वाचायचे, 13, 14 आणि 15. आता पारायण करण्याची सोपी विधी म्हणजे कसं करावं हे पारायण, तर पारायणाची सुरुवात ही सोमवारच्या दिवशीच करायची. घरात पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून पाटावर स्वच्छ लाल किंवा पिवळे कापड अंथरून त्यावर शिव लीलामृत पोथी ठेवावी. महादेवाचे शिवलिंग असेल तर शिवलिंग ठेवावे, पिंड ठेवावी. उदबत्ती दिवा लावून आपण ओवाळणी करायची, फुलं वाहायचे, पूजा करायचे आणि त्यानंतर हातात थोडं पाणी घ्यायचं, अक्षता घ्यायची आणि बोलायचं, मी माझ्या म्हणजे जी इच्छा असेल ती सांगावी. इच्छेसाठी हे पारायण करत आहे असा संकल्प करून ते पाणी जमिनीवर किंवा ताटात सोडून द्यावं. अभिषेक करावं, नैवेद्य दाखवावा. रोज वाचण्याच्या आधीच महादेवाच्या पिंडीवर किंवा फोटो असेल तर फोटोवर हळद, कुंकू, अक्षता, फूल, पाणी वाहून, बेलपत्र वाहून अभिषेक करावे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा दुधाचा नैवेद्य दाखवावा किंवा पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. आणि रोज अध्याय वाचून झाल्यावर महादेवाची आरती सुद्धा म्हणावी. शेवटच्या दिवशी म्हणजे रविवारी जेव्हा तुमचे 14 किंवा 15 अध्याय वाचून झाल्यावर पारायणाची सांगता होईल. या दिवशी महादेवाला चांगला गोड धोडाचा नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास एखाद्या लहान मुलाला किंवा ब्राह्मणाला जेवण द्यावे किंवा आपल्या परीनुसार आपण दान करावे. वाचनाची वेळ ठराविक असावी. उदाहरणार्थ रोज सकाळी किंवा मग रोज संध्याकाळी वाचावं. संध्याकाळची वेळ उत्तम मानली जाते शिवपूजेसाठी. मग संध्याकाळी वाचलं तर रोज संध्याकाळीच वाचायचं. आहार काय करायचा तर पारायणाच्या 7 दिवसात पूर्णपणे शाकाहारी अन्न खावे. काही लोक उपवास सुद्धा करतात, पण ते बंधनकारक नाही. पारायणात शारीरिक आणि मानसिक पवित्रता राखावी. ब्रह्मचर्याचे पालन करावे. वाचनासाठी स्वतःचे स्वतंत्र आसन वापरावे आणि वाचन करताना मध्येच उठायचे नाही. मित्रांनो, 6व्या दिवशी जेव्हा तुम्ही 11वा अध्याय वाचाल, हा अध्याय अत्यंत पवित्र आणि प्रभावी मानला जातो. हा अध्याय अत्यंत संथपणे, हळुवार आणि भक्तिभावाने वाचायचा, कारण हा चमत्कारी अध्याय मानला जातो. तर मित्रांनो, नक्की श्रावण महिना सुरू आहे, शिव लीलामृत पारायण तुम्ही नक्की करून घ्यावे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.